मानवत येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न। विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक आणि समाज उपयोगी प्रकल्पांनी वेधले उपस्थितांचे लक्ष। मानवत शहरातील बागड प्लॉट येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा शाखा क्रमांक 1 येथे दिनांक 14 फेब्रुवारी रोजी विज्ञान प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले। या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेवक मोहम्मद बिलाल बागवान, आनंद मामा भदरगे आणि समाजसेवक असलम बेलदार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। हे विज्ञान प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका जरीना आफरीन तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हाजी मोहम्मद रफीक कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलं होतं। प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध वैज्ञानिक, पर्यावरणपूरक व समाज उपयोगी प्रकल्प उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून धर्मगुरू हाफेज लतीफ बागवान, नगरसेवक मोहम्मद बिलाल बागवान, समाजसेवक आनंद मामा भदरगे, समाजसेवक शेख नयूम, मोहम्मद मुस्ताक, असलम बेलदार, हबीब भडके, सय्यद मेहफूज, अब्दुल वाहेद, शेख सिद्दीक आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक करत विज्ञान शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केलं। सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एतेसार अहमद अन्सारी, मोहम्मद रिजवानुद्दीन, मोहम्मद बदरुद्दीन, जरीना जलाल, नसरी निखित, इशरत फातिमा यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केलं। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीनं उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले। या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केलं। अस्सलामुअलैकुम, मेरा नाम सालेहा है। आज मैं आपको दिन और रात के बारे में मालूमात बताऊंगी। दिन और रात का वजूद ही अल्लाह का निज़ाम है। ज़मीन अपने मगर पर गर्दिश करती है। गर्दिश के दौरान जो हिस्सा सूरज के सामने होता है वहाँ दिन और जो हिस्सा सूरज के मुखालिफ होता है वहाँ रात होती है। उस हिस्से पर रोशनी नहीं पड़ती। ज़मीन मशरिक़ से मगरिब की तरफ घूमती है।